शुभं करोति। निषाद, त्या दिवशी तू जे काही केलंस त्याबद्दल राग नाहीये मला, कारण घरावर जप्ती आली आहे हे तुला माहिती नव्हतं आणि माझंही माझ्या वडिलांशी कितीही भांडण असलं तरी त्यांच्या अंगावर कोणी हात उचललेला मलाही चालणार नाही. त्यामुळे मीही तेच केलं असतं जे तू केलं. तरी मी जरा जास्तच केलं त्या दिवशी. नाही, उलट तू एक चूक केलीस निषाद. मी तुझ्या जागी असतो ना तर ह्यावरच नसतो थांबलो. मी सरळ त्या मैत्रिणीच्या घरात घुसलो असतो, थेट तिच्या समोर कोणाचीही पर्वा न करता, आणि माझी बाजू मांडली असती. आणि मला वाटतं हेच योग्य आहे, नाही का ग? घरात काय सगळे त्रास देतात की काय तुला? काहीतरी काय अण्णा, त्रास कसला? सगळं मस्त चाललंय इकडे. मग आता काय करतेस? मस्त आराम करतेय. मग काय स्पेशल किमयासाठी अनु काय तिच्याच खोलीत पोळ्या भाजते की काय? नाही, पोळ्यांचा वास फोन मधून येतोय म्हणून विचारलं. जपून जपून, हात भाजेल तवा गरम असेल तर. आणि फोटो बोलतेस माझ्याशी लोळत पडले म्हणून? हा, नाही अण्णा, ते फक्त टाइमपास साठी. खरं तर अनुकाकूच करत होती. मी मला सांगितलं सगळं मालक नाही, पण मला हे अजिबात चालणार नाही. तू तुझं आणि मालकचं जेवण करणार नाही, चलेगा? माझं पण जेवण करावं लागेल. तुझ्या या निर्णयाने माझा मोठा प्रॉब्लेम सोडवलायस तू. मी जाताना इथून जे झालं त्यानंतर कोणाच्याही हातचं खाऊन कोणाच्याही गोटात सामील व्हायची इच्छाच नव्हती. मला तुमच्या पक्षात घ्या. आता अण्णा आपल्या पार्टीत आले म्हणतात आपली पार्टी एकदम भक्कमच. घ्या अण्णा आपल्या पार्टीत. घ्या का घेणारच. आता चौथी चूल मांडली आपल्या घरात किमयाने. तिनं निर्णय घेतलाय, तिचं मालकचं आणि अण्णांचं जेवण ती बनवणार आहे. त्यामुळे मग आज अण्णा त्यांच्या लाडक्या नातीकडेच जेवले. आता अण्णाच तिला हो म्हणाले तर मग किमयाला कोण थांबवणार? मी तुला हे विचारायला आलो होतो, तू हे स्वयंपाकाचं काय काढलंस मध्येच? आधीच तू नोकरी करतेस हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्याच्यामध्ये हे स्वयंपाकाचं कशाला? ते काय नाही, मी अनुला सांगून ठेवतो उद्यापासून. काका, नोकरी मी एक्सपिरियन्स म्हणून करते. आणि स्वयंपाकाचं म्हणशील तर घरात काम केलं तर काय बिघडलं? रिकामं बसण्यापेक्षा काम केलेलं बरं. आणि स्वयंपाकाचा त्रास व्हायला काय आजारी आहे की काय? हा, उद्या सासरी गेल्यावर तिला हे सगळं करावंच लागणार आहे. अरे विश्वास, किमयाचा हा आजार आणि अण्णा तिच्या लग्नाच्या गोष्टी करत होते. अरे तुझं ठीक आहे रे बाबा, डॉक्टर आहेस तू, शांत ठेवू शकतोस तुझा चेहरा. मी काय करू? मी कसं शांत ठेवू स्वतःला? आयुष्य कधी अभिनय केलेला नाही मी कसे लपवू माझ्या चेहऱ्यावरचे भाव? आणि अण्णांना काय सांगू, कसं समजावू त्यांना? मी काय बोलत होतात? हे किमयाच्या लग्नाविषयी सांगत होतो त्याला. आणि अण्णांना कसं काय समजावू असं सांगत होतास? हे बघ, माझ्यापासून काही लपू नकोस, खरं काय ते सांग. अरुण. अण्णा, अरुण काकाचा की जीव आहे माझ्यावर माहितीये ना तुम्हाला. लग्न करून मी निघून जाणार या विचाराने गोंधळला येतो. मी निघतो, जरा मला उशीर होतोय.